जी नम्र विनंती आहे, 7वा दिवस ज्यावेळेस आपण संपू, प्रभू येशूचे नाव स्वर्ग उघडलेला आहे. यस आमेन. आणि देवाचा हात प्रत्येकाच्या डोक्यावरती उतरून येऊ. आमेन. आणि प्रत्येक जण देवासाठी डायनामिक बनव. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. थंड राहायचे दिवस निघून गेले, कारण प्रभू येशू लवकर आणि लवकर येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मागच्या वेळेस सांगितलं की देवापाने इस्रायल लोकांना मिस्र देशातून काढलं, जेणेकरून इस्रायल लोकांनी दूध आणि मध वाहणारा कनान देशामध्ये यावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी अरण्यात मरू नये, त्यांनी अरण्यात कुरकुर करू नये, अरण्यात त्यांचा नाश होऊ नये, अशी देवाची इच्छा होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याप्रमाणे आज प्रभूने आपल्याला मोठ्या तारणाने तारलेलं आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. यासाठी की तो आपल्याला घ्यायला लवकर येणार आहे आणि आपण सगळे लोक त्याच्याबरोबर जाणार आहोत. यस. पण त्यांनी आपल्याला फक्त तारण नाही दिलं, पण त्याची इच्छा आहे की जोपर्यंत प्रभू येशू येत नाही, आपण त्याची इच्छा, त्याची योजना या पृथ्वीवरती पूर्ण करावी. यस आमेन. आणि प्रत्येक जण देवाच्या नजरेमध्ये मौल्यवान आहे. आमेन. बोलूया माझ्या मागे, मी देवाच्या नजरेमध्ये मी देवाच्या नजरेमध्ये अत्यंत मौल्यवान आहे, अत्यंत मौल्यवान आहे, अत्यंत आशीर्वादित आहे. अत्यंत आशीर्वादित आहे. कारण सांगतो मी तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगातलं जेवढं सोनं आणि रूप आहे, जेवढी संपत्ती आहे, त्या सगळ्यांपेक्षा जास्ती तुम्ही मौल्यवान आहात देवासाठी. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परत एकदा मी सांगेल, या जगातली जेवढी संपत्ती आहे, रूप आणि सोनं आणि जे काय या जगामध्ये आहे, त्या सगळ्यांपेक्षा जास्ती देवासाठी तुम्ही मौल्यवान आहात. यस. कारण बायबल मध्ये लिहिलंय की देवाने रूपानी सोनं अशा नाशवंत वस्तूंनी आपल्याला विकत नाही घेतलं. यस. बरोबर आहे. यस. बसूया सिस्टर, ऐका देवाचं वचन. 1 पेत्र, माझा हा टॉपिक नाही पण मी जाता जाता तुम्हाला सांगून जातो. 1 पेत्र पहिला अध्याय, आय थिंक सो 19-20 मध्ये आहे. प्लीज लवकर लवकर या. आणि हे केव्हा विसरू नका, तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात. तुम्ही कुठे राहता, तुम्ही कसे दिसताय मौल्यवान नाही, देव अंतःकरण पाहतो. आणि देवाच्या नजरेत तुम्ही मौल्यवान आहात. गो तर निष्कलंक व निर्दोष कोकरा. 1 मिनिट. 1 पेत्र पहिला अध्याय 19 वचनाच्या पुढे वाचूया. तर निष्कलंक व निर्दोष असा कोकरा जो ख्रिस्त. हा, त्याच्या अगोदरचं वचन. Yes. कारण 18 वचन. कारण जे तुम्हाला ठाऊक आहे की हा, तुमच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ वर्तणुकीपासून तुम्हास सोने व रुपे अशा नाशवंत वस्तूंनी विकत घेतले नाही. ना देव सोनं आणि रुपयाला काय म्हणतोय? नाशवंत वस्तू. टॉक टू मी. देव सोनं आणि रुपयाला काय म्हणतोय? नाशवंत वस्तू. नाव प्लीज लक्ष द्या. जर तुम्ही देवाच्या वचनाकडे आज लक्ष दिलं तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल. आज येशूच्या नावामध्ये तुमचं उंच करणं होणारच. आमेन. आज तुम्ही रिकामे नाही जाणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या घरात जो येतो तो रिकामा जात नाही. यस आमेन. वाचूया परत एकदा. कारण हे तुम्हाला ठाऊक आहे की कारण हे तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या वाडवडिलांपासून तुमच्या वाडवडिलांपासून चालत आलेल्या तुमच्या व्यर्थ वर्तणुकीपासून आपल्या वर्तणुकीपासून तुम्हा सोने व रुपे हा अशा नाशवंत वस्तूंनी विकत घेतले नाही. याचा अर्थ ते सोनं आणि रुपयाला काय म्हणतोय? नाशवंत वस्तू. आपण त्यासाठी मरतोय, चालतोय, जगतोय, पळतोय. ऑफकोर्स ते असावं, आय एम नॉट अगेन्स्ट, बट पुढे असं लिहिलंय. बसूया. तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त याच्या मौल्यवान रक्ताने तुम्हास विकत घेतले आहे. हालेलुया. हालेलुया. सो जगात जेवढी संपत्ती आहे, जगात जेवढं काय आहे, त्या सगळ्यापेक्षा तू मौल्यवान आहे आमेन. देवाच्या नजरेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने रूपाने सोनं टाकलं नाही. सगळं रूप सोनं जगातलं त्याच आहे. पण तो म्हटला मी स्वतः जाईल यस. आणि माझ्या पवित्र रक्ताने माझ्या लेकरांना विकत घेईल. आणि येशूचं रक्त कोण मोल देणार हो? सो म्हणून या शेवटच्या दिवसात तुम्ही आणि मी देवासाठी अत्यंत मौल्यवान आहोत. यस आमेन. आणि देवाची योजना पूर्ण करायला तुम्हाला आणि मला बोलवलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला आणि मला जगाची योजना नाही, स्वतःची योजना नाही, देवाच्या योजनेत अत्यंत आनंद आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही फिलिपिकरास पत्र 3ऱ्या अध्यायामध्ये आलात, लवकर येऊया. फिलिपिकरास पत्र 3रा अध्याय. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी प्लीज कृपा करून येऊया. फिलिपिकरास पत्र 3ऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत. वाचूया देवाचं वचन आणि नीट लक्ष देऊन ऐकूया आजचं वचन. फिलिपिकरास पत्र 3रा अध्याय 7 ते 13 वचन वाचूया. परंतु
ज्या गोष्टी मला लाभ अशा होत्या त्या मी ख्रिस्तासाठी आणि अशा लेखल्या आहेत. ओके, होय खरेच. आणि ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या उत्कृष्ट वन मिनिट. फिलिपिकरास पत्र 3 अध्याय 12 ते 14 वचन. गो हेड. 12 ते 14 वचन वाचूया. मी इतक्यात मिळवले की इतक्यात मी पूर्ण झालो असे नाही, हा, तर यासाठी मी पाठी लागतो की हा, ज्याकरिता ख्रिस्त येशूने मला धरून घेतले. बायबल सांगतं की देवाने तुम्हाला एक काहीतरी त्याच्या योजनेसाठी धरून घेतलंय. तारण झाल्यावर की लोकांचं तारण झालेलं आहे. यस, तुमचं तारण झालंय. तुम्ही प्रभू येशू मध्ये आहात. यस, तुम्हाला गॅरंटी आहे. गॅरंटी की लोकांना गॅरंटी आहे. ओके, नाव बायबल सांगतं आता तारण झाल्यावर देवाने तुम्हाला धरून घेतलंय. ना पुढे असलेले वाचूया. ते मीही धरून घ्यावे. परत एकदा हे वचन वाचा सिस्टर. मी इतक्यात मिळवले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो असे नाही. ना प्रेषित पाऊल म्हणतो मी असं पूर्ण नाही झालो. हा, पुढे. तर यासाठी हा, पाठी लागतो की ज्याकरिता ख्रिस्त येशूने मला धरून घेतले ते मीही धरून घ्यावे. प्रत्येक बिलीवर जो इथं आहे, जो माझं ऐकत आहे, प्रत्येकाला देवाने काही ना काही कामासाठी धरून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला जर ते कळालं, तुम्ही जसं देवाचं वचन वाचताल, पवित्र आत्मा तुमच्यात राहतो, तुम्हाला तो प्रगट करेल. आणि बायबल मधील तुम्ही ते धरून घेतलं जे देवाने धरलेलं आहे. यस, तुम्हाला ज्यासाठी तुमच्यासारखं सुखी कोणीच नसेल. आमेन. तुमच्यासारखं सुखी कोणीच नसेल. पण शैतान एवढा वाईट आहे, जे देवाने तुम्हाला ज्याच्यासाठी धरून घेतलंय, त्याच्या गौरवासाठी, त्याच्या कार्यासाठी, तुमच्याद्वारे त्याचं नाव उंच व्हावं आणि तुम्ही उंचावरती असून देवाचं गौरव करावं, त्यासाठी देवाने तुम्हाला धरून घेतलंय. त्याच्यापासून अडवायला तो तुम्हाला प्रयत्न करेल. पण बायबल मधील की शैतान फॅक्टर नाही. आता शैतान आपल्या जीवनामध्ये अजिबात काम नाही करू शकत, कारण तुमचा पाय शैतानाच्या डोक्यावरती आहे. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो तुमच्या पायाखाली आहे. Yes, प्रभू amen. येशूच्या नावामध्ये. Yes. की लोकांना माहित आहे. पण आता हे तुझ्या हातात आहे. देवाने ज्या गोष्टीसाठी तुला धरून घेतलंय, तू धरून घेतलं का? यस, व्हेरी इम्पॉर्टंट. की लोकांना कळतं देवाचं वचन. इस्रायल लोकांना देवाने मिस्र देशातून अशासाठी काढलं की बायबल मध्ये ते लहान राष्ट्र होतं. देव म्हटलं तुम्ही मोठे आहेत म्हणून मी तुम्हाला नाही निवडलं, तुम्ही फार आहे म्हणून. तुम्ही लहान आहात आणि म्हणून मी तुम्हाला निवडलंय. का? कारण सगळ्या जगाला दाखवायला की लहान राष्ट्राद्वारे मी काय करू शकतो. यस, आमेन. त्याच्यासाठी इस्रायल लोकांना धरून घेतलं होतं. आणि बायबल सांगतं समुद्र दुभागला, यार्देन आणि अरण्यात तो ढगामध्ये अग्नीमध्ये त्यांच्यावर चालला. पण बायबल मध्ये की 11 दिवसाची फक्त वाट होती. किती? 11 दिवसाची. मिस्र देशातून कनान देशात, दूध आणि वाद वाहणाऱ्या देशात फक्त 11 दिवसाची वाट होती. पण किती वर्ष फिरले ते? 40 वर्ष. किती वर्ष फिरले? 40 वर्ष. का? कारण की कुरकुर करणारे लोक, व्यभिचार करणारे लोक काय होते? देवाच्या विरुद्ध वागणारे लोक होते. देवाने ज्याच्यासाठी बोलवलं ते न करता दुसरीकडे ते वळाले. आणि बायबल सांगतं अनेक लोक अरण्यात मेले. त्यांना मिस्र देश आठवायचा, त्यांना अद्रक, लसूण, काकडी आठवायची, मिस्रातलं मांस आठवायचं. आणि बायबल मध्ये ते देवाच्या मागे किंवा वचनाच्या मागे सोडून ते भलतीकडे वळाले आणि अनेक लोक मेले. त्याप्रमाणे बायबल मध्ये तुम्ही नसावं. मागच्या वेळेस मी वाचलं 1 कोरिंथ 10 अध्याय, तुम्ही घरी वाचू शकता. हे सगळे इस्रायलच्या इतिहासावरून देवाने आपल्याला शिकायला बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. म्हणा देवाने मला जे धरून ठेवलंय, ज्या कार्यासाठी मी देखील त्या गोष्टी धरून ठेवाव्या. ना पवित्र आत्मा या दिवसात तुम्हाला प्रगट करेल. कशासाठी देवाने तुम्हाला धरून ठेवलंय. जसं तुम्ही चर्च मध्ये येणार, ऑनलाईन नाही. काय लोक त्यांना चर्च प्रार्थनेला मंडळीत येऊ शकतात, पण ते घरात ऑनलाईन बसतात. ऑनलाईन जर तुम्ही बसताल, तुम्ही देवाच्या योजनेत चालू शकत नाही. हा, ज्यांना पर्याय नाही, जे लांबचे आहेत, देव त्यांना ती कृपा पुरवो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही मी मंडळीत येणं गरजेचं आहे. आमेन. कारण घरामध्ये ते वातावरण नाही जे मंडळीमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव त्याच्या मंडळीला त्यांनी स्थापलेलं आहे. घरात अनेक आवाज आहे, मंडळीत फक्त प्रभू येशूचा आवाज आहे. आमेन.
हालेलुया. हालेलुया. घरात शैतान हे वाजलं ते वाजलं, हे कुकर हे, मंडळीमध्ये फक्त देवाची उपस्थिती, यस आमेन. देवाचा आवाज आहे. यस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. So या शेवटच्या दिवसांमध्ये प्रभू येशूच्या नावात देवाचा आत्मा तुम्हाला चालवेल, तुमच्या आतमध्ये आवाज येईल, कारण पवित्र आत्मा आपल्याला मदत करायला आलाय आणि त्याचा आवाज ऐकणारे लोक बना. म्हणून या 7 दिवसांमध्ये उद्यापासून येशूच्या नावात अशी लोक देवबाप तयार करेल ज्याच्याद्वारे पवित्र आत्मा महान कार्य करेल. आमेन. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सिस्टर, उपास करणारे लोक बना, प्रार्थनेचे लोक बना. आणि बघा देवाने ज्यासाठी तुम्हाला धरून ठेवलंय, ओ तुम्ही म्हणताल प्रेज गॉड पास्टर, मी तुमचं ऐकलं, प्रभूचं वचन ऐकलं आणि आज माझं जीवन स्वप्न नाही पाहिले त्याप्रमाणे देवाने केलेलं आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. म्हणून जर तुम्ही प्रगटीकरण येतं 3ऱ्या अध्यायाला 7 मंडळाविषयी प्रगटीकरणात लिहिलेलं आहे आणि या 7 मंडळापैकी एकच मंडळीला देवबाप शाबासकी देतोय, बाकी सगळ्या मंडळीला देव रिब्यूक करतो, त्यांना धमकावतो, त्यांच्या चुका दाखवतो. पण एकच मंडळी अशी आहे प्रगटीकरणामध्ये जिला देव शाबासकी देतो. वाचूया, ऐका देवाचं वचन, प्रगटीकरण 3रा अध्याय. जे प्रगटीकरणाचं पुस्तक वाचतात बायबल सांगतात ते आशीर्वादित आहे, यस आमेन. कारण त्या दिवसात आपण जगत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 वाचूया प्लीज, कृपा करून ऐकूया. प्रगटीकरण 3ऱ्या अध्यायामध्ये आलात. यस आमेन. ओके. फिलदेल्फिया 7वं वचन ऐका काय लिहिलंय प्रभूचं वचन. गो हेड. आणि फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही, ओके. जो पवित्र तो जो खरा, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, ओके. जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही. जो उघडतो म्हणजे देव ज्या गोष्टी उघडतो कुणी बंद करणार नाही. तेच तुमच्या जीवनात होणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगाने किती शक्ती वापरू द्या, देव तुमच्यासाठी उघडायला तयार आहे. यस आमेन. वाचूया, पुढे जाऊया आणि फास्ट. बंद करतो आणि कोणी उघडीत नाही. आणि बंद करतो आणि कोणी उघडीत नाही. कोणीच उघडीत नाही. ना. पुढे वाचूया. तो असे म्हणतो, तो असे म्हणतो, तुझी कामे मला ठाऊक आहेत. ना फिलदेल्फियाच्या मंडळीला म्हणतो तुझी कामे मला ठाऊक आहे. पहा, पहा, तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे. तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे. हा 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 कोणी उघडले दरवाजा? देवानं तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे. ना. वाचूया काय लिहिलंय. आणि ते कोणाच्याने बंद करवत नाही. आणि ते कोणाच्यानेही बंद करवत नाही. नाही. पुढे, कारण तुला थोडे सामर्थ्य आहे, तुला थोडे सामर्थ्य आहे, तरी तू माझे वचन पाळले. तरी तू माझे वचन पाळले. हो. माझी इच्छा आज तुमचे आत्मिक डोळे उघडले जावं. यस आमेन. तुला थोडं सामर्थ्य असेल पण तू देवाचं वचन जर पाळणारा आहे तर पुढे असं लिहिलंय, आणि माझे नाव नाकारले नाही. आणि माझे नाव या शेवटच्या दिवसात नाकारले नाही. पहा, सैतानाच्या धर्मसभेतले हा जे आपण यहुदी आहो असे म्हणतात हा आणि तसे नाहीत, नाही तर खोटे बोलतात. खोटे बोलतात. त्यांच्यातील कित्येकास मी तुला देईन. नाही, एक मिनिट. ज्याला कळेल त्याला कळेल. असे दिवस येणार आहे मंडळीमध्ये, जे अंधारात आहे ते प्रकाशात देव देणार आहे. प्रकाशाला आपल्याला देणार आहे. यस. कारण की थोडं सामर्थ्य आहे पण तू वचन काय केलंय? पाळलंय. पाळलंय. आणि देव म्हणतो जे धर्मसभेतले शैतानाचे ते तुझ्याकडे येतील. यस आमेन. की लोकांची इच्छा असं व्हावं. यस. बाराशे के ब्रहालाता ओ बहाला बा म्हणा धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. असं होणार आहे. असं होणार आहे. ना पुढे असं लिहिलंय, पहा, मी त्यांच्याविषयी असे करीन की मी त्यांच्याविषयी असे करेल की ते येतील ते येतील आणि तुझ्या पायापुढे नमन करतील. पहा, खूप रडलाय तू, खूप अपमान सहन केलाय तू, खूप आत्म्यामध्ये खिन्न झालास तू. थोडा वेळ थांब. यस. तू वचन घट्ट धरून ठेवलेलं आहे यस. आणि लक्षात ठेव तू देवाचं वचन पाळणार आहे. यस आमेन. ते तुझ्या पायाजवळ येतील. आपण अशी सेवा नाही करत, यस. आपण जिवंत देवाचे लेकर आहोत. यस आमेन. जे देव बोलतो ते घडणार आहे. आमेन. ना पुढे असं लिहिलंय, जाऊया ऐका. आणि मी तुझ्यावर प्रीती केली आहे, मी तुझ्यावर प्रीती केली आहे हे जाणतील. आणि ते सांगतील की मी तुझ्यावर प्रीती केली आहे. आता काय तू बोलू नको. आता तुझ्या स्वतःला साबित बी करू नको. आता सध्याला ते जे निंदा करतात, तुला नावं ठेवतात, काही बोलू नको. तू वचन घरून धरून यस ठेव. आमेन. तू देवाचं वचन पाळ. तू प्रार्थनेमध्ये उभा राहा.
आणि देव म्हणतो मला जे करायचं ते मी करेल. यस आमेन. किती लोकांना कळते देवाचं वचन? यस. ना पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. तू माझ्या सहनशीलतेचे वचन राखले आहे. हा, तू माझ्या सहनशीलतेचे वचन राखले आहे. हा, पुढे. म्हणून पृथ्वीवरील राहणाऱ्यांची परीक्षा करायला ओके. जी परीक्षेची घटका संपूर्ण जगावर येणार आहे, म्हणजे महासंकटाचा काळ जो येणार आहे 7 वर्ष, तिच्यापासून मीही तुला राखेन. त्याच्या अगोदर रॅप्चर होणार आहे. Yes, amen. 1200 केलवे. तर कोणी म्हणत असेल तुम्हाला संकटातून महासंकटातून जायचं, प्लीज ऐकू नका. बायबल सांगते जी घटना पृथ्वीवर येणार आहे तिच्यापासून मी तुला राखेन, कारण तू वचन धरून ठेवलेलं आहेस. तू वचन पाळणारा आहेस. ना. पुढे असेल वाचूया. मी लवकर येतो. प्रभू म्हणतो मी लवकर येतो. लवकर येतो. कोणी तुझा मुकुट घेऊ नये. कोणीच तुझा तारणाचा मुकुट घेऊ नये. म्हणून जे तुझे आहे ते घट्ट धरून राहा. जे तुझे आहे ते घट्ट धरून. राहा. तारण कोणाचे आहे? माझं. सार्वकालिक जीवन कोणाचे आहे? माझं. देवाची कृपा कोणाची आहे? माझी. देवाचे आशीर्वाद कोणाचे? माझे. देवाचा अभिषेक कोणाचा आहे? माझा. देवाचे संतान कोण आहे? मी. देवाचे निवडलेले पात्र कोण आहे? मी. देवाचा हात कोणाच्या डोक्यावर आहे? माझ्या. देवाचा पवित्र आत्मा कोणामध्ये राहतो? माझ्यामध्ये. देवाचं न्याय पण कोणाला मिळालंय? मला. घट्ट धरून राहा. यस आमेन. घट्ट धरून राहा. कुठला मुलगा, कुठली मुलगी, कुठला मोबाईल, कुठला शैतान, कुठलं जग त्याला ओढून घेऊ नये. यस. ज्याच्यासाठी देवाने तुला धरलेले घट्ट धरून ठेव. प्रार्थना, उपास, देवाचं वचन घट्ट धरून ठेव. यस. कारण देव तुझ्यासाठी दरवाजे उघडणार आहे. यस आमेन. असे उघडेल की कोणाला बंद करता येणार नाहीत. त्यांनी किती जोर लावो तो दरवाजा बंद होणार. आमेन. कारण कोणी उघडलेला आहे? देवानं. कोणी उघडलेला आहे? देवानं. येशूच्या नावात जो शैतानाने आज तुझ्या विरुद्ध अडकण घातलेला आहे आणि जो दरवाजा बंद करायचा ठरवलंय, मी त्या शैतानाला शाप देतो येशूच्या नावामध्ये. यस आमेन. तुझ्यासाठी दरवाजे देवाने उघडलेले. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुला काय करायचंय? घट्ट धरून ठेवायचंय. कारण तुला काय करायचंय? घट्ट धरून ठेवायचंय. कोणी पास्टर त्याने तसं बोललं म्हणून मला राग आला आणि मी निघून गेलो. तो तुझ्यासाठी नाही मेला, प्रभू येशू मेला. यस आमेन. त्याने प्रेम नाही केलं, येशू ख्रिस्ताने तुझ्यावर प्रेम केलं. म्हणून मी लोकांना सांगतो, तुमच्या घरी जर कोणी प्रार्थनेला येतंय, तुम्ही जर कोणा वचन तुम्ही कोणी शिकवतोय, बघा की ते बायबल मध्ये लिहिलेलं आहे का. नसेल तर त्याला म्हणायचं परत आले, आता आले, परत येऊ नका. कारण की शेवटच्या दिवसात खोटे भविष्यवादी शिक्षक येतील आणि अनेकांना यरूशलेम माता अनेकांना फसवतील. तू लक्षात ठेव, एकच नाव दिलेलं आहे स्वर्गात आणि पृथ्वीवर, ते म्हणजे प्रभू येशूचं नाव. यस आमेन. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपल्याला एकुलता एक पुत्र यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त जो व्हावे. कोणी यरूशलेम मातेवर विश्वास ठेवेल, ज्याला पुत्र आहे नाही, त्याला बाप आहे. ज्याला पुत्र आहे त्याला बाप आहे. ज्याला पुत्र नाही त्याला बाप बी नाही. यस. येशू ख्रिस्ताच्या नावात तारण आहे. यस आमेन. हे शेवटच्या दिवसात तुम्ही ते घट्ट धरून ठेवलं पाहिजे. घट्ट धरलं पाहिजे. आणि मग जे शैतानाच्या सभेतले तर तुझ्या पाया पडत येतील, तर तुझ्याकडे नमन करत येतील. Yes, amen. मी आज म्हणतो ते होणार आहे. आमेन. तू तुझं तोंड उघडू नको, तू प्रार्थनेमध्ये तोंड उघड, Yes. वचनामध्ये तोंड उघड. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पुढचं वचन. जो जिंकतो त्याला हा. मी माझ्या देवाच्या मंदिरातील खांब करीन. व्हॉट अ ग्रेट वर्ड दिस इज. देवाच्या घरातला खांब करीन. आज तुला कोणी ओळखत नसेल, आज तू व्हॉलेंटियर किंवा कुणी किंवा कुठं बसलेला असेल, तू जर देवाने दिलेल्या गोष्टी घट्ट धरून ठेवल्या तर शेवटच्या दिवशी सार्वकालिकासाठी देवाच्या घरातला खांब तू असशील. यस आमेन. याचं मोठं प्रगटीकरण आहे. पण मी पुढे जाईल आणि नंतर आपण बघूया, वाचूया. आणि तो आणखी कधी बाहेर जाणारच नाही. ओहो. आणि त्याच्यावर माझ्या देवाचे नाव हा. आणि माझ्या देवाचे नगर हा. जे नवे येरुशलेम हा. माझ्या देवापासून आकाशातून उतरते ओके. त्याचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन.
आहा हा हा किती Yes. लोकांना देवाचं वचन ऐकू येते Yes, सिस्टर हे amen. वचन परत वाचा, नीट वाचा आणि लक्षात ठेवे, धरून ठेवायचे वचन. वाचूया. जो जिंकतो जो जिंकतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील खांब करीन काम करेल, आणि तो आणखी कधी बाहेर जाणारच नाही. नेवर अगेन ही विल दे विल गो आउट. वाचूया. आणि त्याच्यावर माझ्या देवाचे नाव आणि माझ्या देवाचे नगर, नगर, जे नवे यरुशलेम, जे नगर यरुशलेम, माझ्या देवापासून आकाशातून उतरते, ओके, त्याचे नाव हा. आणि माझे नवे नाव लिहीन. ओ, Yes, amen. एवढे आशीर्वाद फिलाडेल्फियाला ठेवले. या समेन पण देव म्हणतो जे तुला दिलंय ते कसं धर, घट्ट घट्ट धरून ठेव, घट्ट धरून ठेव. कसं ठेव, घट्ट घट्ट धरून ठेव. प्रेज द लॉर्ड. काय काय लोक मला फोन करतात, मी बोलू नाही शकत आता. त्यानंतर पास्टर खूप विरोध आहे, पास्टर खूप हे, तुझ्या आतमध्ये तर ते हात नाही घालू शकत ना, तुझ्या आतमधला येशू काढू नाही शकत. नाही. नोबडी कॅन डू दॅट, नोबडी कॅन, कोणी नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त तुझ्यावरती सार्वकालिक प्रेम करतो. येस आमेन. काही लोकांना देवाचं वचन कळत आहे. म्हणा जे मला प्रभूने दिलंय जे मला प्रभूनं दिलंय मी घट्ट धरून ठेवलेलं आहे. ते मी घट्ट धरून ठेवलेले आहे. आणि प्रगटीकरण आणि प्रगटीकरण 3रा अध्याय 3रा अध्याय आणि 12 वचनात जे आशीर्वाद आहे आणि 12 वचनात जे आशीर्वाद ते सगळं मी स्वीकारत ते आहे. सगळे आशीर्वाद मी स्वीकार. आणि आजच पासून ते वचन काम करणार. आमेन. किती लोक समज में आ रहा है. यस. सो प्रत्येकासाठी देवाची योजना आहे किंवा नाही. आहे आ? आहे. आणि ज्याच्यात देवाची योजना तेच करण्यामध्ये आनंद आहे. यस आमेन. आणि त्याच्यामध्येच तुम्हाला यश आहे. तुमच्या हाताने गोष्टी घडू नका, अदरवाईज तुम्ही फेल होणार, अपयशी होणार. देवाला त्याच्या मार्गात तुम्हाला चालू द्या. प्रभूला म्हणावं जो दरवाजा तू उघडतो त्याच दरवाजाच्या मी बाहेर जाणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रभू यीशु दरवाजा आहे. आमेन. हालेलुया. किती को समझ में आ रहा है प्रभूचं वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही वचन ऐकणारे लोक बनले पाहिजे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. या 7 दिवसात जसं आपण उपास प्रार्थना करू, अनेकांना वेगवेगळे स्वप्न दृष्टांत पडतील. 7 दिवसानंतर 2 आठवड्यानंतर 14 दिवस उपास प्रार्थना, त्याच्यानंतर 2 आठवड्यानंतर 21 दिवस उपास प्रार्थना. आणि बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे जसं शिष्यांच्या काळी झालं त्याच्या डबल देव काम करणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. म्हणा मी थंड नाही राहणार, मी थंड नाही राहणार, मी जगीक नाही राहणार, मी जगीक नाही राहणार. माझं मन ख्रिस्ताचं मन आहे. माझं मन ख्रिस्ताचं मन आहे. मी या जगासाठी मी या जगासाठी अजिबात बोलवलं गेलो नाही. गेलं नाही. माझं बोलवणं वरचं आहे माझं बोलावणं वरचं आहे आणि मी वरून आलेलो आहे आणि मी वरून आलेलो आणि आहे मी वरच जाणार आणि आहे. मी वरच जाणार आहे. पण पण आता माझी घट्ट धरून ठेवण्याची वेळ आहे. आता माझी घट्ट धरून ठेवण्याची वेळ आहे. हालेलुया. पास्टर त्याने मला फसवलं, तिने मला फसवलं आणि प्रभूपासून लांब नेलं. तो काय मूर्ख आहे? तुला बरं वाईट कळत नाही? तुला पाप आणि आशीर्वाद कळत नाही? तुझे आत्मिक डोळे उघडलेले आहेत? किती लोकांचे आत्मिक डोळे उघडलेले आहेत? बरं वाईट कळतं? कळतंय. कळतं. आ कळतंय. देवापासून काय आणि शैतानापासून काय ते कळतं का? कळतंय. 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 मग तू कसा म्हणतो त्यांनी माझं तारण हिसकून घेतलं? नाही. कस काय म्हणतो की त्याच्यामुळं मी गेलो? नो नो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लिसन टू मी. एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त यहुद्यांशी बोलत होता, परुषांशी बोलत होता. आणि प्रभू येशू यहुदी परुषी लोकांना म्हणाला, तुम्ही अब्रामाचे संतान आहात, नक्की आहात, तुम्ही अब्रामाचे संतान आहात, पण तुमच्या मध्ये किंवा तुमच्या हृदयामध्ये माझ्या वचनाला जागा नाहीये. माझ्या वचनाला जागा नाहीये. आणि ज्यांच्या हृदयात देवाच्या वचनाला जागा नाही, मला सांगायला आवडेल कसं काय तुम्ही वाढू शकता. वाचूया. माझी इच्छा आहे तुम्ही वचन वाचा. आय थिंक सो 8वा अध्याय, योहान 8व्या अध्यायामध्ये आपण आहोत. जॉन चॅप्टर 8, योहान याचा 8वा अध्याय. लवकर जाऊया. योहान 8वा अध्याय, जॉन चॅप्टर 8. योहान 8व्या अध्यायामध्ये आलात का? यस आमेन. कम ऑन फास्ट, कारण प्रभू यायची वेळ जवळ आली. यस. हालेलुया. हालेलुया. योहान 8व्या अध्यायामध्ये आलात? यस. लेट मी फाइंड आउट. 37 37 वचन. प्लीज मला NIV दाखवूया प्लीज. योहान याचा 8वा अध्याय
आणि 37 वचन, प्रभू माझी इच्छा आहे जर तुम्ही घरी वाचलं तर तुम्हाला कळेल प्रभू सदोषी पुरुषांशी काय बोलत होता, पण ते ऐकतच नव्हते. स्वतः तारणारा प्रभू येशू त्यांच्या समोर होता तरी ते विश्वास ठेवत नव्हते. असं आपल्या बरोबर होऊ नये ना. काय लिहिलं ऐका, तुम्ही अब्राहमाचे संतान आहात. आज आपण प्रभू येशू मध्ये अब्राहमाचे संतान आहोत हे मला ठाऊक आहे. हे मला ठाऊक आहे. तरी माझ्या वचनाला तुम्हामध्ये जागा मिळत नाही. तरी माझ्या वचनाला तुमच्यामध्ये जागा मिळत नाही. परत एकदा वाचा सिस्टर. तुम्ही अब्राहमाचे संतान आहात. तुम्ही अब्राहमाचे संतान आहात हे मला ठाऊक आहे. हे मला ठाऊक आहे. तरी माझ्या वचनाला प्रभू येशू म्हणतोय सदोषी पुरुषांना माझ्या वचनाला तुम्हामध्ये जागा मिळत नाही. तुमच्यामध्ये जागा मिळत नाही. ओ हो हो हो. वचन समोर उभं आहे. प्रभू येशू वचन बोलतोय. सदोषी पुरुषी लोक त्यांच्या हृदयात वचनाला जागा नाहीये. त्यांच्या जीवनात वचनाला जागा नाहीये. आज आपण अब्राहमाचे संतान आहोत. आणि जर तुमच्या वचनात जर तुमच्या हृदयात जर वचनाला जागा नाहीये, ज्या वचनाद्वारे आपला नवीन जन्म झालाय त्याला जर तुमच्या हृदयात जागा नाही, काही लोक फक्त बरं होऊ द्या, दुरात्मे पळू द्या, तेलावर प्रार्थना करा, घर मिळू द्या, हे मिळू द्या, पण वचन नाही ऐकणार. त्यांना वचन नकोय. त्यांना पास्टर केव्हा संपवतील आणि केव्हा माझ्या डोक्यावर हात ठेवतील आणि केव्हा मी जाईल आणि नंतर मला सगळं मिळाल्यावर ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस मी. तुझ्या जीवनात जर देवाच्या वचनाला जागा नाही, तू आत्मिकरित्या केव्हाच वाढू शकत नाही. ज्या वचनाद्वारे आपलं तारण झालंय, ज्या वचनाद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालंय, त्याला जर तुझ्या जीवनात जागा नाहीये. काही लोक चर्चला येतात तरी त्यांचा मोबाईल ऑन असतो. प्लीज मोबाईल बंद करा. देवापुढे कुठलीच गोष्ट महत्वाची नाहीये. यस. आज जिवंत आहे त्याच्यामुळे आपण आहोत. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्हेनेझुएला मध्ये भूकंप झाला. Yes. लाखो लोक मेले परवा दिवशी. आपण जिवंत आहोत त्याच्या कृपेने. यस. तुम्ही जिवंत आहात त्याच्या कृपेने. यस. आमेन. पहा तुम्ही पहा 7.5 भूकंप झाला. बिल्डिंगच्या बिल्डिंग पडल्या. श्रीमंत राष्ट्र सगळं गेलं परवा दिवशी. आज तुम्ही मी जिवंत आहोत तुमच्या हृदयात. म्हणून मी लोकांना सांगतो का आम्ही पूर्ण हृदयाने वर्डत असतो. एकदा का बायबल सांगतो तुम्हाला सत्य कळालं, सत्य तुम्हाला मोकळं करेल. यस. आमेन. मग तुम्हाला तेल पाणी भूताची तो शैतान तुमच्याकडे बघणार बी नाही. कारण तुम्हाला काय कळालंय? वचन. सत्य कळालंय. यस. वचन सत्य आहे. यस. ते लोकांना कळतं देवाचं वचन. प्रभू येशू यहुदी परुष लोकांना म्हणाला तुमच्या पुढे वचन आहे आणि मी तुम्हाला सांगतो मीच तो आहे मसिया. मीच अब्रामाच्या पहिलं मी होतो. अब्राम माझे दिवस पाहिला तो तरसला आणि तुम्ही मला रिजेक्ट करताय कारण माझ्या वचनाला तुमच्या हृदयात जागा नाहीये. आज आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणा देवाच्या वचनाला जागा आहे का तुझ्या हृदयात? जर देवाचं वचन तुझ्यामध्ये रोज येतंय, ते वचनामध्ये सामर्थ्य तुला रोज वाढवायचं. यस. आमेन. तुला गौरवित बनवायचं, तुला अभिषिक्त बनवायचं, तुला पुढे न्यायचं. सगळं सामर्थ्य वचनामध्ये आहे. आमेन. वचन ऐक. जर तू वचन ऐकलं, आय टेल यू तुझ्या जीवनामध्ये काहीच कमी नसेल. आमेन. पण अनेक चर्च मध्ये लोक आहेत जे चेष्टा करायला येतात, मजाक करायला येतात. ओ लड़की देखो, ओ लड़का देखो, ये क्या चल रहा है, ओ क्या चल रहा है. तुमच्या हृदयात जर देवाच्या वचनाला जागा नाहीये तर बायबल मध्ये लिहिलंय देवाचं वचन सांगतं तुमचं हृदय जे आहे बाकीच्या गोष्टींनी भरलेलं आहे. आणि येशू पुढे बोलत गेला की तुम्ही सदोषी पुरुषी लोकांना तुम्ही शैतानाचे लेकर आहात आणि त्या दुष्टापासून तुम्ही आहात जो सुरुवातीपासून पाप करतोय आणि ज्याच्यामध्ये सत्य नाहीये असं बोलत गेला. पण आज या चर्च मधील प्रत्येकाच्या लोकांच्या हृदयात देवाच्या वचनाला जागा आहे. आमेन. आहे म्हणा देवाचं वचन बी आहे. देवाचं वचन बी आहे. मी वचन ते पेरल्यावर मी ते वचन पेरल्यावर शांती, शांती, आनंद, आरोग्य, आरोग्य, सामर्थ्य, सामर्थ्य, विजय, विजय, सर्व काही माझं आहे. सर्व काही माझं आहे. यस. आमेन. यस. येशू त्या लोकांना म्हणलं तुमच्या हृदयात माझ्या वचनाला जागा नाही. पण असं कोणाच्या जीवनात होऊ नये की तुमच्या वचनात तुमच्या हृदयात देवाच्या. कारण बायबल मध्ये वाचूया 1 पेत्र 5 पहिला अध्यायामध्ये या. लवकर येऊया. 1 पेत्र पहिला अध्याय
प्लीज कृपा करून काढूया. 1 पेत्र पहिला अध्याय. 1 पेत्र पहिला अध्याय मिळालं. यस आमेन. 1 पेत्र पहिला अध्याय मिळाला. ओके प्लीज वाचूया 23-24. कारण नाशवंत बीजापासून नाही, काय नाशवंत बीजापासून नाही तर अविनाशी बीजापासून, तर अविनाशी बीजापासून देवाच्या जिवंत व सर्व काळ टिकून राहणाऱ्या हा वचनाच्या द्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. याचा अर्थ आपलं तारण कोणाद्वारे झालं. देवाद्वारे. देवाच्या वचनाद्वारे. अविनाशी बीज. Yes. नाशवंत नाही. कुठलं बीज. अविनाशी बीज. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे. तुम्हाला कळतं देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड म्हणा. माझा नवीन जन्म. माझा नवीन जन्म. मी येशूमध्ये आलो. मी येशूमध्ये आलो. वचन ऐकलं. वचन ऐकलं. वचनाने माझ्या हृदयात जागा केली. वचनाने माझ्या हृदयात जागा केली. आणि माझं तारण झालं. आणि माझं तारण झालं. आणि मी जिवंत देवाचे लेकरू झालं. आणि मी जिवंत देवाचं लेकरू झालो. आता हे वचन जर तुझ्या हृदयामध्ये जागा आहे त्याला रोज एक दिवस नाही. तर मला एक गोष्ट सांगेल की तुझं यश किंवा तुझं पुढे जाणं कोणीच थांबवू नाही शकत. यस आमेन. कोणीच नाही थांबू शकत. यस. म्हणून देव यहोशुआला म्हणाला, यहोशुआ तुला सफल व्हायचंय, तुला पुढे जायचंय, तुला आशीर्वादित व्हायचंय. मग माझे वचन तुझ्या मुखातून आणि तुझ्या मनातून दिवस आणि रात्र त्याच्यावर मनन कर आणि ते निघून जाऊ नये. यस. अनेक लोक प्रभूमध्ये आहेत 20 वर्ष 25 वर्ष त्यांचं बोलणं नाही बदललं का. वचनाला जागा नाहीये. एकदा का वचन आलं तुमचं बोलणं बदलेल. तुम्ही पृथ्वीवरच्या गोष्टी नाही बोलणार. तुम्ही पृथ्वीवरच्या लोकांसारखं नाही म्हणणार त्रास आहे, मरण है, आजार है, दुःख है, काय खरं नाहीये. नो. लक्षात ठेवा वचन जे तुमच्यामध्ये ते स्वर्गातून आलेलं आहे. आणि ते वचन जर तुझ्यामध्ये आलं बॉस सगळ्यात मोठा ज्ञानी तू आहे. यस आमेन. कारण वचनामध्ये ज्ञान आहे. यस. बॉस सगळ्यात मोठं तुझं बोलणं जगिक नसेल स्वर्गातलं असेल. यस. तुझं बघणं स्वर्गातलं असेल. आमेन. तू नीतिमत्वतेच चालणार कारण वचनाला तुझ्यामध्ये जागा आहे. यस. आणि वचन अविनाशी आहे. यस. तसं पूर्ण करूया. यस. कारण नाशवंत बीजापासून नाही, हा तर अविनाशी बीजापासून ओके देवाच्या जिवंत व सर्व काळ टिकून राहणाऱ्या वचनाच्या द्वारे तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. तुमचा पुन्हा जन्म झाला आहे. पुढे असे लिहिलंय वाचूया. कारण सर्व मानव जात गवतासारखी आहे. एक मिनिट जन्म कशाद्वारे झालाय. वचनाद्वारे. म्हणा अविनाशी. अविनाशी. देवाच्या वचनाद्वारे. देवाच्या वचनाद्वारे माझा पुनर्जन्म माझा पुन्हा जन्म झालाय. झालाय. म्हणजे काय प्लीज ऐका. काही लोकांना समजावं लागतं. काही लोक समजदार आहेत. कस काय तुमचं तारण झालं. असेच पास्टर सुनीलला प्रभूंनी इथं उभं केलं आणि ते वचन बोलू लागले आणि तुम्ही वचनाला विश्वास ठेवला आणि वचन तुमच्या आतमध्ये आलं आणि त्या वचनाने तुमच्यातला अंधार, तुमच्यातलं पाप, तुमच्यातलं जे नको ते काढलं आणि तुम्हाला तारण दिलं. तुमच्यात प्रभू येशूचा पवित्र आत्मा राहायला आला. तुम्ही देवाचे लेकरं आले वचन ऐकल्यामुळे आणि आता तुमचं तारण झालं. यस आमेन. याला म्हणतात पुनर्जन्म झालाय. ना पुढचं वचन. कारण सर्व मानव जात गवतासारखी आहे. व्हॉट अ ग्रेट थिंग. सर्व मानवजात गवतासारखी आहे. तो किती श्रीमंत असो, तो किती ज्ञानी असो, तो किती स्मार्ट असो, तो किती डिग्री असो, हो तो कितसाय असो, सर्व मानवजात गवतासारखी आहे. पण पुढचं वचन सुपर आहे. आणि तिचे गौरव गवताच्या फुलासारखे आहे. तिचे गौरव गवताच्या फुलासारखे आहे. गवताच्या फुलासारखे आहे. काय माणसाविषयी गर्व करतो. यस. सर्व मानव गवतासारखी आणि तिचे गौरव गवताच्या फुलासारखे. पण पुढचं वचन सुपर आहे. गवत वाळते. आज म्हणजे माणूस वाळतो पुढं आणि फुल गळते. आणि फुल गळते. परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकून बोले राहते. शुभ सीखी. जय. ते वचन सर्व काळ टिकते. यस आमेन. आज वो आदमी है कल नहीं रहेगा लेकिन वचन वो सार्वकाल के लिए रहेगा. यस यस आमेन. आज उसका आवाज है लेकिन कल नहीं रहेगा लेकिन वचन का आवाज रोज रहेगा. यस.
आज त्याच्याकडे ज्ञान आहे पण वचनात संपेल, पण वचनाचं ज्ञान सार्वकालिक ज्ञान आहे. यस आमेन. की लोकांना देवाचं वचन कळत आहे? Yes. म्हणा वचनाला माझ्या हृदयात जागा पाहिजे, वचनाला माझ्या हृदयात जागा पाहिजे, म्हणजे मी प्रकाशात चालेल, म्हणजे मी प्रकाशात चालेल, मी गोंधळणार मी नाही, गोंधळणार नाही, शैतान माझ्यावर हल्ला नाही करणार, सैतान माझ्यावर हल्ला नाही तो करणार, माझ्या मनात बोलू नाही शकत, कारण वचनाला माझ्या हृदयात जागा आहे. म्हणून रोज वचन वाचायचं आणि मनन करायचं, यस आमेन. त्याच गणगणित राहायचं. जगातले सोन भाषा बोलतो मी, वचनाच्याच गणगणित राहायचं. तुम्हाला तुमचा बीपी बी नाही वाढणार, आमेन. तुम्हाला शुगर नाही वाढणार, आमेन. तुम्हाला झोप चांगली येणार, यस आमेन. चिंता वाटणार आहे. कशाच्या गणगणित आहे? वचनाच्या. कारण देव असं बोलला. वसूया येऊशवा लोक जाऊया, म्हणजे आपण आज प्रार्थना करूया आणि या 7 दिवसामध्ये देव मोठं कार्य करेल. आणि मी सर्व एल्डर्स, सर्व क्वायर, सर्व व्हॉलेंटियर, सर्व फुल टाइम वर्कर आणि चर्चला विनंती करतो, तुम्ही आलंच पाहिजे प्रार्थनेला. तुम्ही या 6:30 संध्याकाळी 6:30 ते 9 वाजेपर्यंत. तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही प्रार्थना करू यस आणि आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. आमेन. प्लीज प्लीज कोणाला अपॉइंटमेंट देऊ नका. वाचूया, कारण बाकी सर्व गवत आहे. यस. मी नाही बोलत, बायबल सांगतं बाकी सर्व गवत. गवत आहे असं लिहिलंय. कोणीतरी असं म्हटलं, सिकंदर के हौसले तो भारी थे लेकिन जब गया दुनिया से कुछ भी लेके नहीं गया. पण तुम्ही आणि मी तसे नाहीये. बायबल सांगतं आपल्यासाठी तारणाचा मुकुट आहे आमेन. आणि देवाच्या घरातले खांब म्हणून आपण उभे राहणार आहे. यस आमेन. आणि देवाच्या उपस्थित सार्वकालिकासाठी राहणार आहे. यस. किती कळतं देवाचं वचन. नमस्ते सिस्टर. यस. यहोशुआ 1 अध्याय 7 आणि 8 वचन वाचूया. यस. गो हेड प्लीज. 7 आणि 8. हा. माझा सेवक मोशे याने जे नियमशास्त्र तुला आज्ञा दिले ओके. त्या सर्वांप्रमाणे जपून करायला बलवान आणि फार धैर्यवान हो. फार धैर्यवान हो. त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको. अजिबात वळू नको वचनापासून डावीकडे किंवा उजवीकडे. काही इकडे बी धोका आहे आणि तिकडे पण धोका आहे. आणि पुढे फक्त प्रकाश, देवाच्या वचनाचा प्रकाश तुला पुढे नेईल. या समय ना पुढे वाचूया. अशासाठी की अशासाठी की जेथे जेथे तू जाशील जेथे जेथे तू जाशील तेथे 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 तू सुज्ञपणाने वागावे. तू ज्ञानाने वागावे. यस. पुढं हे नियमशास्त्राचे पुस्तक हे नियमशास्त्राचे म्हणजे देवाचं वचन तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये. तुझ्या तोंडातून निघून जाऊ नये. जाऊ नये. नाही. पुढं तर दिवसा आणि रात्री. दिवसा आणि रात्री. दिवसा आणि रात्री. दिवसा आणि रात्री. हा. तू त्यावर ध्यान लाव. तू त्यावर ध्यान लाव. 50% लोक इथे बसलेले आहेत. मी 60 वर जाईल, मी 70 वर जाईल, मी 80 वर जाईल. ते सोडून बाकीच्यांचं वचनाकडे ध्यान नाहीये. त्यांना सगळी काळजी, अभी घर जाएंगे, बारिश आएगा, क्या करना है क्या नाही करना है, काय चाललं, उद्या काय होणार, परवा काय, सगळ्या चिंतेमुळं वचन त्यांच्या हृदयाला जागा मिळू देत नाही. पण आज माझी नम्र विनंती आहे, उद्याची गोष्ट ते उद्या बघून घेईल. यस. आज तुम्ही देवाच्या वचनाला हृदयात घ्या. यस. देवाचं वचन उद्याचं भविष्य तुझ्यासाठी घडवेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. यस. आणि त्या वचनाला जर तुझ्या हृदयात जागा आहे, तो वचन तुझ्यासाठी दरवाजे उघडेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वसूया सिस्टर. अशासाठी की अशासाठी की जे सर्व त्यात लिहिले आहे जे वचनात सर्व लिहिलेले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावे. त्याप्रमाणे करण्यास तू जपावे. हा. कारण तेव्हा तू आपला मार्ग सफल करशील. तेव्हा तू आपला मार्ग सफल करशील. माझी इच्छा सर्वांनी आपले हात वर म्हणा, रोज माझ्या हृदयामध्ये रोज माझ्या हृदयामध्ये देवाच्या वचनाला जागा असेल. देवाच्या वचनाला जागा असेल. नकारार्थी गोष्टीला जागा नाहीये. नकारार्थी गोष्टींना जागा नाहीये. शैतानाला तर अजिबात नाहीये. सैतानाला तर अजिबात नाहीये. आणि शैतानाच्या कुठल्याच गोष्टीला नाहीये. आणि सैतानाच्या कुठल्याच गोष्टीला नाहीये. देवाच्या वचनाला माझ्या हृदयात रोज जागा आहे. देवाच्या वचनाला रोज माझ्या हृदयात जागा आहे. जे वचन मला वाढवायला सामर्थ्यवान आहे.
आहे. जे वचन मला वाढवायला सामर्थ्यवान आहे. जे वचन अशक्य गोष्टी शक्य करतो. जे वचन अशक्य गोष्टी शक्य करतो. बाकी सर्व निघून जाईल, बाकी सर्व निघून जाईल. पण जे वचन मी वाचतोय, पण जे वचन मी वाचतोय, मनन करतोय, मनन करतोय, बोलतोय, बोलतोय, ऐकतोय, ऐकतोय, हे 100% कार्य करणार आहे. हे 100% कार्य करणार आहे. यस आमेन. हे नेहमी लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा. म्हणतो बायबल मधले देवाचं वचन सांगतं, नीतिसूत्र 4 अध्याय. लवकर या, लवकर या. प्रार्थना करायच्या अगोदर तुम्हाला कळालं पाहिजे. नीतिसूत्र 4 अध्याय धरून ठेवा घट्ट. यस 4 अध्याय, नीतिसूत्र 4 अध्याय. यस आमेन. मिळालं? आमेन. कम ऑन, गो फास्ट. नीतिसूत्र 4 अध्याय 20 वचन. माझ्या मुला, माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या शब्दांकडे लक्ष लाव. माझ्या शब्दांकडे लक्ष लाव. फेसबुक, नको. ये पास्टर ना हमेशा हमको है ना, जब चर्च में आते थोड़ा सा टोचतात जरा. माझं काय घेणं देणं नाही सिस्टर. मी तुम्हाला एकदम चांगले मेसेज देऊ शकतो. तू खूप देवाचे लाडके आहे, खूप आहे, तुझं चांगलं होणार आहे, मला भविष्य सांगायचं आहे तुझ्याबद्दल, तुला तुझ्या हृदयाची मागणी मिळणार आहे, मी बोलू शकतो. पण जर देवाचं वचनाचा उलगडा मी तुम्हाला नाही सांगितला, जो पवित्र आत्मा सांगतोय, तो मी जो आहे फेक आणि खोटारडा पाळक असेल. पण देवाचं वचन जर मी तुम्हाला सांगतोय, हे चुकीचं आहे. रोज आम्ही ऐकतोय सिस्टर, म्हणून मी कॅमेऱ्यावरती मी बोलू नाही शकत. अशाच्या स्टोरीज आहेत, अशाच्या स्टोरीज आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशाच्या चॅटिंग आहेत. संसार तुटले, संसार तुटले. हिला नाही चॅटिंग करायचं होतं, त्यांनी केली. जानू आहा, मग वाचलं नवऱ्याने, झालं, संपलं सगळं. निघाला. तुम्हाला जोक वाटतो, तुम्ही हे करता. 2-2 तास अशा लोकांना आम्ही पोटात काय अन्न नाही यांना समजवत बसतो आम्ही. का? यांचा नाश होऊ नये. तुम्ही हसताय, पाच त्यांचं घर तुटलेलं आहे, त्यांच्या घरात नाश आहे. तुम्ही काय पाहताय, तुम्ही काय बघताय, ते आत जातं बर का, ते हृदयामध्ये जातं आणि ते हृदयाला कठीण करतं. Yes. आणि मग यहुदी पुरुषासारखं देवाच्या वचनाला तुमच्या हृदयात जागा नसते, आणि ज्यांच्या हृदयात देवाच्या वचनाला जागा नाही, ते कश काय आशीर्वादित होणार, ते कश काय वाढणार, ते कश काय प्रकाशात चालणार, ते कश काय अभिषिक्त जीवन जगणार. येशूच्या नावात जो शैतान तुमच्या हृदयामध्ये जागा मिळू देत नाही, त्याला मी म्हणतो निघून जा. यस आमेन. तुम्ही देवाच्या वचनासाठी बोलवलेले आहात. यस आमेन. म्हणा, मी देवाच्या वचनासाठी बोलवलेले मी आहात. देवाच्या वचनासाठी बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया सिस्टर पुढं. माझ्या मुला, माझ्या मुलं, माझ्या शब्दांकडे लक्ष लाव. कशाकडे लक्ष लाव. शब्दांकडे. पुढे, माझ्या सांगण्याकडे कान दे. माझ्या सांगण्याकडे कान दे. का. मी ती तुझ्या डोळ्यापुढून दूर न जावत. ती तुझ्या डोळ्यापुढून दूर न जावत. दूर न जावत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रात्र दिवस, ती तुझ्या डोळ्यापुढून दूर न जावत. कारण त्याच्यात जीवन आणि आत्मा आहे. यस आमेन. देवाच्या वचनात जीवन आणि आत्मा आहे. तो कोणासाठी आहे. माझ्यासाठी. म्हणा, आपल्या हृदयात हात ठेवा. म्हणा, देवाच्या वचनात देवाच्या वचनात जीवन आणि आत्मा आहे, जीवन आणि आत्मा आणि आहे, तो माझ्यासाठी आहे. आणि तो माझ्यासाठी आहे. जर त्या वचनाला माझ्या हृदयात जागा आहे, जर त्या वचनाला माझ्या हृदयात जागा आहे, मी जीवनाने भरलेलो आहे, मी जीवनाने भरलेलो आहे, मी आत्म्याने भरलेलो मी आहे, आत्म्याने भरलेलो मी आहे, सामर्थ्याने भरलेलो आहे. सामर्थ्याने भरलेलो आहे. आमेन. तुझं तरुणपण जर तुला चमकवायचं असेल, तर वचन तुझ्या हृदयात पाहिजे. प्रेषित पौल तिमोथेला म्हणतो, देवाच्या वचनाकडे लक्ष दे आणि त्याची योग्य वाटणी कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यापासून बाहेर जाऊ नको तिमोथ्या. तुझं तरुणपण जप. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं, तरुण आपल्याला पापापासून कसा लांब ठेवेल. देवाच्या वचनाद्वारे. यस आमेन. स्तोत्रसंहिता 119:9 मध्ये पुढे वाचू शकता. पण हे वचन आपण पूर्ण करू. वाचूया. ती तू आपल्या हृदयामध्ये राखून ठेव. कशात. हृदयात. कशात. हृदयात देवाचं वचन राखून ठेव. देवाचं वचन राखून ठेव. देवाचं वचन राखून ठेव. आपले आत्मिक डोळे उघडा. तर देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे, तुमच्यावरती अभिषेक आहे. आमेन.
आपल्या डोक्यावर हात ठेवा. अभिषेक आहे. यस. तुम्हाला असं वाटतं 5 कुमारिका चर्चमध्ये होत्या? होत्या. हुशार कुमारिका होत्या. धाईच्या धाई कुठे होत्या? चर्च मध्ये होत्या. आणि धाईच्या धाई कोणाची वाट पाहत होत्या? वराची. माझा प्रश्न हा आहे, आणि मी नेहमी असा प्रश्न वचनाच्या विचारत असतो मनातल्या मनात. ह्या पाचीकडे तेल होतं, पण या पाचीकडे तेल नव्हतं. आणि धाईच्या धाई कोणाची वाट बघत होत्या? वराची. आणि बायबल सांगतं वर आलाय, घोषणा झाली, आणि बाकीच्या पाचीने काय लावलं? दिवे. कारण त्यांच्याकडे काय होतं? तेल होतं. पण बाकीच्या 5 ज्या चर्च मध्ये होत्या त्यांच्याकडे तेल नव्हतं. तेल नव्हतं. आणि बायबल सांगतं ज्यांच्याकडे तेल होतं ते आतमध्ये गेल्या, आणि ज्यांच्याकडे नव्हते ते बाजारात विकत आणायला गेल्या. किती लोक स्वर्गात गेले? 5च. किती कुमारिका स्वर्गात गेल्या? 5. आणि 5चं काय झालं? नाश. दरवाजा बंद. दरवाजा बंद. आणि जो दरवाजा देवाने बंद केला तो कोणीच उघडू शकत नाही. आणि या म्हटलं प्रभू दरवाजा उघड, दरवाजा उघड. नीट ऐका आजचा संदेश. चर्च मध्ये बी असेच लोक आहेत ज्यांच्यात देवाचं वचन नाहीये, तेल नाहीये, अभिषेक नाहीये. कारण देवाच्या वचनात जीवन आणि आत्मा आहे. नाहीये. ते फक्त येतात मश्करी करायला, पास्टरची चूक काढायला, चेष्टा करायला. त्यांच्या हातात बायबल नाहीये. नो, त्यांचं टाइमवर येणं नाहीच आहे म्हणा. दुसरी गोष्ट, ते वचनाकडे लक्ष देत नाही. त्यांचा मोटिव्ह वेगळा आहे. पण आज माझी अशी प्रार्थना आहे की या चर्च मध्ये येणारा प्रत्येक व्यक्तीचं हृदय वचनाकडे लागलं जावं. यस आमेन. ऐका, हे जोक नाहीये. एक देवाचे सेवक आहेत, त्यांना असं स्वप्न पडलं रॅप्चर बद्दल, म्हणजे स्वर्गारोहणाबद्दल. आणि त्यांना असं स्वप्न पडलं की ज्यावेळेस प्रभू येशू येईल त्यावेळेस फक्त 10% लोक स्वर्गात जातील. बाकीचे 90% चर्चमध्ये आहेत. पण ते म्हणतात मी नाही जाणार. पण माझी अशी प्रार्थना आहे, मी ते जस ऐकलं त्यावेळेस मी म्हटलं नो, प्रभू येशूच्या नावामध्ये जो कुणी येईल त्याला वचनाची जागा त्याच्या हृदयात असेल आणि त्याच्यात तेल असेल. यस आमेन. आय वॉज सो शॉक. आय वॉज सो शॉक. हे यहुदी माणूस आहे, यहुदी सिद्रॉट म्हणून आहेत. बिहोल्ड इस्रायल. फक्त 10% लोक. सिस्टर अँड ब्रदर, प्लीज वचनाबरोबर खेळ खेळू नका. तुम्ही जर चर्चला येताय, बाकी कोणाकडे लक्ष देऊ नका. देवाची आराधना आत्म्यामध्ये करा आणि देवाच्या वचनाकडे असं लक्ष द्या की देव वैयक्तिकरित्या माझ्याशीच आज बोलत आहे. यस आमेन. बाकी काय नाही टिकणार, कारण सगळं गवतासारखं आहे. यस आमेन. परत एकदा ऐका, मी कसं सांगू तुम्हाला हे मला कळत नाही. माझं हृदयातून मी तुम्हाला सांगतो, बाकी सगळं गवतासारखं आहे. जे काल होते ते आज नाहीये, पण देवाचं वचन आज बी आहे. यस आमेन. ते ज्यावेळेस म्हणले 10% जाणार आहे, मी म्हणालो बापरे, बाकीच्यांचं काय? तर त्यांनी मला लगेच पवित्र आत्मा बोलू लागला, तू 10 कुमारीचा दाखला वाचला का? त्याच्यात लिहिले 5 धाईच्या धाई चर्च मध्ये होत्या. धाईच्या धाई वराची वाट बघत होत्या. धाईच्या धाई आवाज आल्यावर उठल्या, पण किती घेतल्या गेल्या? 5. आणि बाकीच्या 5 कारण तेल नाही, वचन नाहीये. वचनामध्ये तेल आहे. यस. वचनामध्ये आत्मा आहे. यस. वचनामध्ये जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझी प्रार्थना आहे की सगळं चर्च उचललं जावं. आमेन. ज्यावेळेस प्रभू येशू येईल स्वर्गामध्ये सगळे उचलले जावं. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्यानंतर अति महासंकटाचा काळ आहे 7 वर्ष. त्याच्यात तुम्ही विकत घेऊ नाही शकत, विकत देऊ नाही शकत. त्यानंतर व्हेरी हॉरिबल थिंग्स. प्लीज माझी नम्र विनंती आहे, चर्च मध्ये आल्यानंतर कोण आपलं कोणीच नाही, फक्त प्रभू येशूचं वचन ऐकणारे बना. यस आमेन. आणि एकदा का वचन तुमच्या नाव इथंच नाही, घरामध्ये देखील, घरात देखील. तर तुमच्या घरात एकच रूम आहे, त्या रूमच्या वरती किंवा कुठेतरी अशा ठिकाणी जा जिथं तुम्हाला वचन वाचता येईल. किंवा बाकी सर्व झोपले, तुम्ही उठा आणि वचन वाचा. नाहीतर
बाकी उठायच्या अगोदर तुम्ही वचन वाचा. का? कारण ते वचन दिवसभर तुझं रक्षण करेल. आमेन. वचन रक्षण करतं. Yes. वचन रक्षण करतं. 5 मूर्ख कुमारिका तशाच राहिल्या चर्च मध्ये असून, फक्त 5 केल्या. तुम्हाला गॅरंटी पाहिजे बॉस प्रभू येशू आज आला ना, मला घेतल्याशिवाय जाणारच नाही, कारण मी पूर्ण वचनाने भरलेलो आहे. Yes, amen. माझं मुख देवाचं वचन बोलणार आहे. Yes. माझं मन देवाच्या वचनाने भरलेलं आहे. यू हॅव टू बी व्हेरी मच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पाहिजे, भरोसा पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी लोकांना सांगतो माझा नंबर कोणाला देऊ नका. आपले विश्वासी लोक माझा नंबर देतात, मी त्यांच्या विरुद्ध नाहीये. जर सिरियस केस आहे जर हे द्या, पण काय काय प्रार्थना करू? काय नाही, प्रार्थना करायची, भांडणं चाललेत घरात. अरे त्याला मंडळीत बोलव ना, वचन ऐकल्यावर भांडणं गेले. Yes. कुणी फोन नंबर दिला, मी पहिले विचारतो त्यांनी दिला. काय प्रार्थना करू? नाही काय नाही प्रार्थना करायची, माझा मूड नाहीये. देव तुम्हाला तुमचा जाब विचारेल. Yes. आता तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करणारे बना. Yes. तुम्ही म्हणा मी प्रार्थना करतो आणि वचन ऐकायचं तर मंडळी ते केलं. मला कळतं देवाचं वचन. Yes, amen. तुम्हाला कळतं देवाचं वचन? प्रेज द लॉर्ड. पुढे वाचूया, लवकर जाऊया आणि प्रार्थना करूया. कारण ज्यांना ती सापडतात ज्यांना वचन सापडतात त्यांना ती जीवनच आहे. ओ त्यांना ती जीवनच आहे. ते केव्हाच गोंधळून जाणार नाही. Yes. पुढे असं लिहिलंय, आणि त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्य अशी आहे. आणि त्यांच्या सर्व देहाला ती आरोग्य अशी आहे. वचन तुमच्या देहाला आरोग्य आहे, तुमच्या हृदयासाठी जीवन आहे, तुम्हाला विजय देणारा आहे, आणि तुमच्या हृदयात वचनाला जागा पाहिजे. Yes, amen. पुढे लवकर जाऊया. ज्या कशाचे तू रक्षण करतोस, ज्या कशाचे तू रक्षण करतोस, त्या सर्वांपेक्षा above all else अधिक कसोशीने guard your heart, तू आपल्या हृदयाचे रक्षण कर. for everything do flows from it. म्हणजे तुझ्या हृदयाचं रक्षण कर. आणि कुठलाही माणूस आपल्या हृदयाचं रक्षण करू नाही शकत जोपर्यंत देवाचं वचन त्याच्यामध्ये नाहीये. Yes, amen. कारण हृदय सगळ्यात कपटी आहे, बायबल मध्ये लिहिलंय. काय आहे? कपटी. बोलो माझ्या ओके. हृदय सगळ्यात कपटी आहे. हृदय सर्वात कपटी आहे. ते इकडं फिरतं, ते इकडं फिरतं, तर तिकडं फिरतं. ते तिकडं फिरतं. कधी टेलिग्राम कडं, कधी टेलिग्राम, कधी युट्यूब, कधी युट्यूब, कधी फेसबुक, कधी फेसबुक. याच्या शब्दाकडे, याच्या शब्दाकडे, त्याच्या शब्दाकडे. त्याच्या शब्दाकडे. बायबल सांगतो हृदय सगळ्यात कपटी आहे. पण देव म्हणतो तुझ्या हृदयाचं काय कर? रक्षण कर. आ हृदयाचं रक्षण फक्त देवाचं वचन करू शकतो. Yes, amen. म्हणून बायबल मध्ये तू देवाच्या वचनाने भरलेला राहा. Yes. देवाचं वचन तुझ्यात भरपूर राहो. की लोकांना देवाचं वचन कळतंय? तुमची इच्छा आहे आरोग्य रोज व्हावं. Yes. कशात आरोग्य आहे? वचनात. हा, वचनात. मी 5 कुमारीकडे होता, गेल्या का त्या स्वर्गात? नाही गेल्या सिस्टर. प्लीज कृपा करून ऐका, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, ह्याच दिवसात प्रभू येशू येणार आहे. Yes, amen. सर्व भविष्यवाणी पूर्ण होत आहे. Yes. प्लीज ऐका, लवकर आपल्या हृदयात देवाचं वचन स्वीकारणारे बना आणि देवाबरोबर चालणारे बना. आणि या 7 दिवसात बरोबर संध्याकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आपण असणार आहे. प्लीज या. असे 7 दिवस निघून जातील, पण असा मोठा हंगाम तुम्ही कापणार. कारण बायबल सांगतं, प्लीज ऐका, जो देहासाठी पेरतो तो विनाश कापणी करेल, पण जो आत्म्यात पेरतो तो सर्व कालच्या जीवनासाठी कापणी करेल. Yes, amen. मी नाही बोलत, बायबल वाचूया शेवटचं वचन. आता मला हे खूप बोलायचं होतं पण टाइम नाहीये, कारण बाकीचे लोक घड्याळ बघायला लागलेत. तुम्ही नाही, ते वाचूया. कारण त्यातून जीवनाचे झरे निघत असतात. ओके, पुढे. कुटील तोंड तू आपणापासून लांब कर, लांब टाक. कुटील तोंड. जस्ट सुटलं की कुटील तोंड. त्यांनी साडी तशी घातली, त्यांनी तो ड्रेस, त्याच्याकडे असं, त्याच्याकडे तसं. जे लोक ज्याच्यात वचन आहे ना, ते केव्हाच कोणाची निंदा करणार नाही. Yes. आहा, तुम्ही माझ्या तोंडातून कोणाची निंदा केव्हाच ऐकणार नाही. बॉस चॅलेंज आहे. Yes. का? वचन ज्यांच्यामध्ये त्यांचं हृदय शुद्ध आहे, Amen. ते दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतील पण निंदा नाही करणार, वाईट केव्हाच बोलणार. लवकर जाऊया.
कुटील तोंड तू आपणापासून लांब टाक. कुटील तोंड तू आपल्यापासून लांब टाक. लांब टाक. आणि वाकडे ओठ तू आपणापासून दूर कर. ना मला हे खूप आवडतं, वाकडे होठ. बोला सगळ्यांनी, वाकडे होठ. वाकडे ओठ. बाजूच्याला बघू नका. कोणाचे वाकडे होठ असतात? ज्यांच्यामध्ये देवाचं वचन आहे त्यांचे होठ वाकडे असतात. ज्यांच्याकडे देवाचं वचन आहे ते सरळ बोलणारे आहे. Yes, amen. वाकडे होठ आपणापासून दूर कर. पुढचं वचन, तुझे डोळे नीट समोर अवलोकन करोत. इकडे बघू नको. जानू 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 देन बाद में अच्छा पहचानू. तुम्ही मला जोकर म्हणा, मी तुमच्यासाठी जोकर बनेल, पण मला तुम्हाला स्वर्गात घेऊन जायचं येशूच्या नावात. Yes, amen. देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला नेणार आहे, पण मला ती जबाबदारी आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. वाकडे होठ आपणापासून दूर कर. नाव शेवटचं वचन आणि आपण प्रार्थना करूया. गलतीकरास पत्र 6 अध्याय, गलिशियन चॅप्टर 6. गलतीकरास पत्र सावा. पुढचा रविवार खूप आशीर्वादाचा असेल. गलतीकरास पत्र सावा दे. सिस्टर मिळालं? Yes, amen. ओके. माझी नम्र विनंती, सगळ्यांनी लक्ष द्या आणि याचा सगळ्या वचनाचा सार याच्यात आहे. गलतीकरास पत्र सावा दे. 6 अध्याय. तुम्ही बघू शकता, जे निंदा करतात ना त्यांचे शब्द ज्यावेळेस तोंडातून निघतात, होठ वाकडे होतात. होठ काय होतं? वाकडे. तोंड बी वाकड. नाही, तोंड दुःखी मिळेल. ओके, मिळालो. Yes, amen. ओके, 6 अध्याय, गलतीकरास पत्र 6 अध्याय 6 वचन. गो हेड. ज्याला वचनाचे शिक्षण मिळत आहे त्याने आपल्या शिक्षकाला सर्व चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. ओके, पुढे. फसू नका. फसू नका. देवाची थट्टा होत नाही. अजिबात होणार नाही. कारण माणूस जे काही पेरतो हा त्याचीच कापणी तो करील. हा. म्हणजे जो आपल्या देहाकरता पेरतो ओके, तो देहापासून विनाश व या पिकाची कापणी करील. पण पुढचं वचन सुपर आहे. परंतु जो आत्म्याकरता पेरतो तो आत्म्यापासून सर्व कालचे जीवन या पिकाची कापणी करील. देहाची कापणी आणि आत्म्याची कापणी. मला देहाच्या कापणीसाठी नाही बोलवलं, मला देहाच्या कापणीसाठी नाही बोलवलं. आत्म्याची कापणी जो करेल, आत्म्याची कापणी जो करेल तो सर्व कालचे जीवन या पिकाची कापणी करेल. जो प्रार्थना करेल सर्व कालच्या पिकाची कापणी, जो वचन बोलेल सर्व कालच्या पिकाची कापणी, जो विश्वासात वाढेल, सर्व कालच्या पिकाची कापणी, जो एकमेकाला प्रोत्साहन देईल प्रभू येशू मध्ये, सर्व कालच्या पिकाची कापणी, जो देवाची इच्छा पूर्ण करेल, सर्व कालच्या पिकाची कापणी, जो देवाबरोबर चालेल, सर्व कालच्या पिकाची कापणी. आणि बाकीची कापणी नाशकारक आहे. यस, आमेन. जेवढं तुम्ही मोबाईल मध्ये वेळ घालवणार, नाशकारक कापणी आहे. यस, नाशकारक आहे. तुम्हाला बोलवलं गेलेलं आहे. स्वर्गातले लोक तुम्ही आहात. कुठले लोक आहात? स्वर्गातील. किती लोकांकडे 2 मिनिटं आहेत? आहेत. सगळे हात असल्याशिवाय मी नाही बोलणार. 2 मिनिटं आहेत. मागे तिकडं ते बॅल्कनी मध्ये बसलेले. ओके, इकडे बॅल्कनी आहे. सिस्टर 2 मिनिटं आहे. परत वाचा हे वचन. जो आपल्या देहाकरता पेरतो, जो आपल्या देहाकरता पेरतो तो देहापासून विनाश. नाव देहाकरता पेरतो. खाणं पिणं राहणं, मला हे पाहिजे ते पाहिजे. देव तर सगळं देणार आहे, पण त्याचा जीव सगळ्यात त्याच्यातच अडकलाय. कशात? देहाच्या. काय खाय काय 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 केव्हा असं बनलं का? सकाळी काय बनवायचं, दुपारी काय बनवायचं, संध्याकाळी केव्हा असं बोललं का? दुपारी केव्हा प्रार्थना करू, सकाळी काय प्रार्थना करू, संध्याकाळी काय प्रार्थना. सगळं त्याचं कशात अडकलाय जीव? देहात. लोटाच्या बायको सारखा सगळा देह कुठं अडकलाय? देहात. देहात. आणि तो कशाची कापणी करेल? विनाशाची. बट पुढं या पिकाची कापणी करील. ओके. परंतु जो आत्म्याकरता पेरतो हो, तो आत्म्यापासून सर्व कालचे जीवन या पिकाची कापणी करील. तो सकाळीच उठेल किंवा तो रात्री देवासमोर उभं राहील आणि तो प्रभूशी सहभागिता ठेवेल आणि देवाचं वचन त्याच्या हृदयात जाईल. तो प्रार्थनेचा व्यक्ती बनेल, अन्य भाषेत प्रार्थना करेल, चर्चसाठी सगळ्यांसाठी. तो गाणे गाईल प्रभूचे. त्याला दुसरा आवाज सहन नाही होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला लग्नामध्ये बी तो आवाज सहन होणार नाही. पास्टर आलेस का तिथं? येणारच येणारच. अरे भाकर खा ना बाबा तू.
5 मूर्ख कुमारिका तशाच राहिल्या, येस. चर्चमध्ये होत्या पण तशाच राहिल्या. तुमची स्टोरी तशी नाहीये. नाही. आपण पूर्ण जीवाने देवावरती प्रेम करणार आहोत. येस. आमेन. आपण सार्वकालिक जीवनासाठी पेरणी करणारे आहोत. येस. आपल्या मनात फक्त सर्व गोष्टीमध्ये प्रभूला बघतो आपण. उठण्यात, बसण्यात, चालण्यात, खाण्यात, पिण्यात सर्व ठिकाणी कोण आहे? प्रभू आहे. तुम्ही सार्वकालिक पिकाची कापणी करणार. आमेन. आणि पुढे असं लिहिलंय, जाऊया पुढं. मी पुढच्या रविवारी हा संदेश देईल, पण हा हे वचन पूर्ण करूया. जाऊया. तर आपण बरे करण्यात थकू नये. थकू नाही, हा. कारण आपण न थकलो तर योग्य वेळी पिकाची कापणी करू. योग्य वेळ केव्हा आहे? माझा प्रश्न हा आहे, योग्य वेळ केव्हा आहे? मेल्यावर का जिवंत असताना? जिवंत असताना. आज का उद्या? आजच. आजच योग्य वेळ आहे. येस. आमेन. आजच तारणाचा दिवस आहे. येस. आमेन. आजच आशीर्वादाचा दिवस आहे. किती वेळा कळते देवाचं वचन? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या लग्नात जे आलते ना नाचायला, ते गेले. आता तू आणि तुझा देवच आहे. येस. पास्टर सुनीलचा स्वभाव असा नाहीये, पण ज्यावेळेस पवित्र आत्मा बोलायला लागतो तो पास्टर सुनील राहत नाही, त्याला बोलावंच लागतं. किती लोकांना आवडतं? येस. म्हणा, मी प्रभू येशू मध्ये नीतिमान आहे. मी प्रभू येशू मध्ये नीतिमान आहे. माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मी देवाचं निवडलेलं पात्र आहे. मी देवाचं निवडलेलं पात्र आहे. माझ्यासाठी देवाची मोठी योजना आहे. माझ्यासाठी देवाची मोठी योजना आहे. मी दैहिक डोळ्यांनी पाहत मी नाही, दैहिक डोळ्यांनी पाहत नाही, मी आत्म्याच्या डोळ्यांनी पाहणारा मी आहे. आत्म्याच्या डोळ्यांनी पाहणार आहे. मला मोठा हंगाम दिसत आहे. मला मोठा हंगाम दिसत आहे. माझं भविष्य चमकणारं भविष्य आहे. माझं भविष्य चमकणारं भविष्य जे देवापासून येतं जे देवापासून येतं ते सार्वकालिकासाठी टिकून राहणार आहे. ते सार्वकालिकासाठी टिकून राहणार पण जे आहे. जगापासून येतं, पण जे जगापासून येतं गवत 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 गवत. हा हे लक्षात ठेवायचं. यस. गौरव निघून गेलं. पण जे देवापासून येतं सार्वकालिक सार्वकालिकासाठी, तो या 7 दिवसात आपण सार्वकालिक जीवनाची कापणी करणार Yes, आहे amen. आणि पेरणी करणार आहे. आमेन. आणि मी तुम्हाला सांगतो, शरीर म्हणेल नको, आत्मा म्हणेल पुढे चल. यस. आत्म्याचा आवाज ऐका. आमेन. आणि जे आत्म्याचा आवाज ऐकतात ते शरीराला अधीन ठेव. मी नाही सांगत, बायबल सांगतं. तुम्ही आत्म्याद्वारे शरीराचे कर्मे ठार मारू शकता. शेवटचं वचन, रोमकरास पत्र 8 अध्याय 13 वचन. आणि विल प्रे. रोमकरास पत्र 8 अध्याय 13 वचन. रोमन्स 8:13. रोमन्स 8:13. रोमकरास पत्र 8 अध्याय 13व वचन. रोमकरास पत्र 8 अध्याय 13व वचन. फॉर इफ यू लिव्ह अकॉर्डिंग टू द फ्लेश, कारण जर तुम्ही NIV, एक मिनिट सर, यू विल डाय, बट इफ बाय द स्पिरिट यू पुट द डेथ अँड मिसडीड्स. ते इथं खूप छान लिहिलेलं बघा. मरण आणि चुकीच्या गोष्टी ऑफ द बॉडी यू विल लिव्ह. ओ, आता मराठीत असं नाही लिहिलं बघा. काय लिहिलं ऐका. कारण जर तुम्ही देहाप्रमाणे जगता, जर तुम्ही देहाप्रमाणे म्हणजे वचनाला सोडून पवित्र आत्म्याचं न ऐकता जगताय, तर तुम्ही मरणारच. हो हो हा. पण जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारता, हा, तर तुम्ही जिवंत राहाल. एक मिनिट. आत्म्याने शरीराचे कर्मे कसे ठार मारायचे? शरीर म्हणेल उठू नको प्रार्थनेला, त्याला आत्मा म्हणेल उठव त्याला. शरीर म्हणेल आज ऑनलाईन बघ, त्याला म्हणायचं मला ऑफलाईनच जायचंय आज. देव म्हणेल आज वचन वाचू नको, काल पुष्कळ वाचलंय, त्याला म्हणायचं कालची भाकर आज नाही खाणार, तिला बुरा लागल. मी आजची भाकर आजच खाणार आहे. यस. आमेन. देव म्हणेल ओके काय आज 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 थोडासा ह्या मित्र बरोबर त्याच्या, नो, मी जगाशी समरूप होणार नाही, कारण ते अंधार आणि मी प्रकाश. प्रकाश आहे. काय मिळेल आपला? काय मिळेल आपला? किती लोकांना कळत आहे? सो परत एकदा वाचा ना 13 वचन. कारण जर तुम्ही देहाप्रमाणे जगता, जर तुम्ही देहाप्रमाणे जगता तर तुम्ही मरणारच. मरणारच. पण जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारता, ओके, तर तुम्ही जिवंत राहाल. किती लोक आत्म्यात म्हणजे देवाच्या वचनात जीवन आणि आत्मा आत्मा आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला चालायचं. जर देव म्हणेल मोबाईल नो सर, वाईट बघ, नो नाही बघणार, कारण मी याच्यासाठी मेलेलो आहे. Yes, मी amen. आत्म्यात जगणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड.
हा एक चॅटिंग ते एक चॅटिंग, हा एक चॅटिंग ते एक चॅटिंग, आणि रात्र निघून गेली आणि सकाळी सगळं संपलं. वेळ अत्यंत महत्वाचा आहे आणि तो परत येणार नाही. देवाने गरीब असो, श्रीमंत असो, शिकलेला असो, शिकलेला नसो, प्रत्येकाला 24 तास दिलेत. यस, किती तास? 24 तास 365 दिवस. हे तुझ्या हातात आहे. आत्म्यात पेरायचं का देहात पेरायचं? काही लोकांनी 24 तास देहाला दिलेले आहेत आणि मला का मी वर नाही आलो. पेरणी बघ काय करतोय. किती तास दिले सगळ्यांना? तो गरीब असो, श्रीमंत, किती तास दिलेत? 24 तास 365 दिलेत. दिलेत. हे तुझ्या हातात आहे. हे दिवस आणि तास कसे घालवायचे, देहात का आत्म्यात? मी म्हणत नाही तू कामाला जा, तिथं देखील आत्म्याने चमक. यस, लोक तुझ्या बदल्यात देव बघू दे तिथं. यस. अन्न बनवते, अन्नामध्ये अशी चव देव घालेल, खूप आशीर्वादित असेल तुझं अन्न. यस.